पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयम, शिस्त आणि जबाबदारीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष कृतीतून आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केवळ आवाहने न करता स्वतःच्या कामकाजातून संदेश देण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असून खासगी विमान प्रवास टाळण्यावर भर दिला आहे. यासोबतच मंत्र्यांचे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे परदेश दौरेही मर्यादित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. खर्चात काटकसर आणि प्रशासनात शिस्त या दुहेरी उद्दिष्टांवर सरकारचा भर असल्याचे या निर्णयांमधून स्पष्ट होत आहे. दरम्यान मुंबई ते शिर्डी हा प्रवास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वंदे भारत रेल्वेतून केला. प्रवासादरम्यान त्यांनी कार्यालयीन कामकाजही पूर्ण केल्याने वेळेचे नियोजन आणि कार्यपद्धतीबाबत त्यांनी वेगळा संदेश दिला. सत्तेच्या केंद्रस्थानी असतानाही साधेपणा आणि कार्यक्षमता यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यात आर्थिक शिस्त, अनावश्यक खर्चाला लगाम आणि जबाबदार प्रशासन या मुद्द्यांवर सरकारकडून सातत्याने भर दिला जात असताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या कृतीतून नेतृत्वातून संदेश म्हणून पाहिले जात आहे.